मित्रांनो, गेल्या 1.5-2 महिन्यापासून विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होताना आपण पाहिलेली आहेत आणि अशामध्ये 13 आणि 14 तारखेला संभाजी महाराजांनी तीव्र भूमिका घेत विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी 13 आणि 14 तारखेला खालच्या गावामध्ये दगडफेक झाली. आता संभाजी महाराजांनी थोडासा विचार करायला हवा होता की हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या अशाच मोक्याची वाट बघत होती की कधी एकदा संभाजी महाराज तीव्र भूमिका घेतील आणि त्यांच्या तीव्र भूमिकेमुळे आपल्याला फायदा होईल आणि आपण वातावरण बिघडवू शकू. कारण विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशामध्ये अशी तीव्र भूमिका घेणं म्हणजेच धोक्याचं आहे. आणि ती जबाबदारी जी दगडफेक खालच्या गावामध्ये झाली, तिथल्या लोकांचं नुकसान झालं, याची जबाबदारी संभाजी महाराज घेणार आहेत का? तुम्ही छत्रपती घराण्याचे आहात आणि तुमच्या पदाचा, तुमच्या नावाचा वापर मनवादी लोक सध्या करताना दिसत आहेत. भले लोकांना वाटत असेल की हिंदुत्ववादी लोक हे आंदोलन करतायत, पण असं नाही. गडप्रेमी, इतिहासप्रेमी प्रत्येकाला वाटतंय की ते अतिक्रमण